कथेचे नाव गुप्त डायरी। एकदा एका लहान गावात एक मुलगी होती, जिने आपल्या गुप्त डायरीमध्ये सर्व गोष्टींचा लेखाजोखा ठेवला होता। तिचं नाव प्रिया होतं। प्रिया शाळेत चांगली विद्यार्थिनी होती, पण तिचं मन नेहमी काहीतरी वेगळं करायला इच्छित असे। एक दिवशी तिला एक विचित्र नोट सापडली। नोटमध्ये लिहिलं होतं, तुझ्या गुप्त डायरीतल्या गोष्टींमध्ये जादू आहे। प्रियाला आश्चर्य वाटलं। तिनं ठरवलं की ती आपल्या डायरीतील गोष्टींना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करेल। एक दिवशी तिला एक विचित्र नोट सापडली। नोटमध्ये लिहिलं होतं, तुझ्या गुप्त डायरीतल्या गोष्टींमध्ये जादू आहे। प्रियाला आश्चर्य वाटलं। तिनं ठरवलं की ती आपल्या डायरीतील गोष्टींना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करेल। तिने डायरीत लिहिलेल्या कल्पनांची अंमलबजावणी सुरू केली। पहिल्यांदा तिने एक स्वप्नवत बाग तयार केली, ज्यात रंगबिरंगी फुलं होती। काही दिवसांनंतर तिनं ती बाग खरोखरच तयार केली। गावकऱ्यांनी तिच्या कलेचं कौतुक केलं। पण जास्त गोष्टींची जादू होती। तिने डायरीत एक कथा लिहिली होती की एक जादुई झरा गावात येईल। काही दिवसात खरोखरच एक झरा गावाच्या बाहेर उगवला। गावकऱ्यांनी तिला या गोष्टीसाठी आभार मानले। प्रिया आता जाणू लागली की तिच्या विचारांमध्ये खरी शक्ती आहे। ती आपल्या डायरीतले विचार आणखी वाढवायला लागली। तिने स्वप्न, कल्पना आणि आवडत्या गोष्टींवर लिहिणे सुरू ठेवले। एक दिवस तिच्या डायरीत एक गोष्ट सापडली, जी तिला अगदी धक्का देणारी होती। जादू एकटीसाठी नाही, ती शेअर केली पाहिजे। तिनं ठरवलं की ती तिच्या मित्रांसोबत ही जादू सामायिक करेल। ती एक छोटी कार्यशाळा आयोजित करून सर्व मित्रांना बोलावलं। तिने त्यांना सांगितलं की कसे विचार करणे आणि त्यांना डायरीत लिहिणे महत्त्वाचं आहे। सर्वांनी उत्साहाने भाग घेतला आणि त्यांच्या स्वप्नांची जादू अनुभवली। त्या दिवशी प्रियाने एक गोष्ट शिकली, जादू आपल्यात आहे, फक्त तिचा उपयोग कसा करायचा हे शिकण्याची गरज आहे। गुप्त डायरी तिच्यासाठी केवळ एक लेखन साधन नव्हती, तर एक मार्गदर्शक बनली। प्रिया आता प्रत्येक दिवशी नवीन गोष्टी शोधत होती। तिच्या डायरीतले विचार तिच्या आयुष्यात रंग भरत होते। तिच्या डायरीतले शब्द एक नवा जग निर्माण करत होते, ज्यात कल्पनांची आणि जादूची भरपूर जागा होती।